जुन्या माणसांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली आहे, ज्या वर्षी आंब्याला खूप जास्त आंबे लागतात किंवा ज्या वर्षी आपण खूप जास्त आंबे खातो त्या वर्षी पाऊस काही पडत नाही. आता यावर्षी आंबे तर खूप जास्त लागलेत. पावसाचं काय होतंय बघूया पुढे जाऊन. माझ्या अंजीरच्या झाडाला सुद्धा खूप अंजीर लागलेत. त्याचा सीझन सुरू झाला आहे, पण माझे अंजीर काही पिकतच नाही आहेत. रोज जाऊन मी त्याला चेक करते, पिकलं का पिकलं का. इकडे आत्यांनी सगळ्यांसाठी चहा बनवला होता, सगळ्यांसाठी वेगळा चहा, माझ्यासाठी स्पेशल चहा. स्पेशल चहा म्हणजे साखर यामध्ये टाकलेली नाही. आणि जेव्हापासून मी साखर बंद केली आहे ना, आता मला गोड खायची अजिबात इच्छाच होत नाही आहे. इकडे ना कुंडीमध्ये मी ही फुलांची रोपं लावलेली होती. तर एक आहे ऑरेंज कलरचं, एक आहे येलो कलरचं. याला फुलं लागायला लागलीत आणि या रोपाला सुद्धा आता फुलं लागायला लागलेत. बघायला तर हे रोप खूप सुंदर दिसतंय. संध्याकाळचा टाईम होता, म्हटलं चला खाली फेरफटका मारून येऊया. कितीतरी दिवस झाले इकडे पण मी गेले नव्हते. सनसेटचा टाईम होता. माझ्याकडून कॅमेरा स्टेबल नाही राहिला, पण पूर्ण सनसेट मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला होता. 3 मिनिटं 40 सेकंद एवढा टाईम सनसेट होण्यासाठी लागला होता. या टायमिंगला इकडे आल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं ना. कितीही टेन्शन असू दे माणसाला, या वातावरणात येऊन बसल्यानंतर त्याचा मूड फ्रेशच होणार. तर या साईडला आहे आमची केळीची बाग, तीच बघण्यासाठी मी खाली आले होते आणि माझ्या एवढी आता ही केळीची बाग झाली आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.